मित्रांनो, विचार करा, तुमचा पोटचा गोळा म्हणजे तुमचा मुलगा घराबाहेर पडतो आणि काही वेळाने बातमी येते की त्याचा भीषण अपघात झालाय. चूक त्याची नव्हती, चूक होती एका दारोड्याची, जो 100च्या स्पीडने गाडी चालवत होता. अशा वेळी त्या बापाच्या मनावरती काय बेतत असेल याचा जरा विचार करा. आजची ही कहाणी राजकारण किंवा समाजकारणाची नाही, तर एका दुर्दैवी बापाच्या काळजातून निघालेला तो आक्रोश आहे, जो कदाचित उद्या तुमच्या आमच्या घरातही पोचू शकतोय. ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील दिगंची गावच्या पुलावरची. हा पूल खरंच खूप खतरनाक पूल आहे. या पुलावरती बरेचसे अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतील. लवकुमार सरगर यांच्या मुलाचा याच पुलावरती खूपच भीषण अपघात झाला. एका दारू पिऊन बेधुंद झालेल्या चालकाने 100च्या स्पीडने सरगर यांच्या मुलाच्या गाडीला जोराची धडक दिली. एका क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबाचं स्वप्न चक्काचूर झालं. आज महाराष्ट्रात रोज हजारो अपघात घडतात, निष्पाप लोकांचे बळी जातात, पण या अपघातानंतर लवकुमार सरगर हे थांबले नाहीत. त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक जाहीर आवाहन केले आहे. एक असा प्रश्न विचारलाय ज्याने प्रशासनाचे वाबाडे निघाले. मुलाचे वडील लवकुमार सरगर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की देवा भाऊ, आपले रस्ते सुरक्षित नाहीत. रस्ते सुरक्षिततेच्या कायद्याची अंमलबजावणी आज महाराष्ट्रात 0% आहे. त्यांनी सरकारला एक हेडलाईन दिली आहे. सरगर म्हणतात, येत्या 25 जून 2026 पासून रस्ता सुरक्षिततेच्या कायद्याची अंमलबजावणी ही कागदावर नाही तर रस्त्यावरती 100% झालीच पाहिजे. दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांवर, वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर अशी कारवाई करा की परत कोणाचा बाप अनाथ होणार नाही. हा आवाज फक्त लवकुमार सरगर यांचा नाही, हा आवाज आहे या महाराष्ट्रातील प्रत्येक बापाचा, ज्याचा मुलगा रोज नोकरी आणि कामधंद्यासाठी रस्त्यावरून प्रवास करत असतो. तो रात्रंदिवस त्या रस्त्यावरती प्रवास करतो. सरगर यांनी सरकारला जाता जाता एक मोठा इशारा दिलाय. ते म्हणाले, आज प्रशासनाला जी सामान्य जनतेची ठिणगी वाटते तीच कदाचित उद्या आगीचा भडका होईल. हे जन आंदोलन सरकारला कसं जाऊन खाक करेल हे सांगता सुद्धा येणार नाही. तर मित्रांनो, आज लवकुमार सरगर यांच्या मुलासोबत हे घडलंय, उद्या आपल्या सोबतही हे घडू शकतं. जर तुम्हालाही वाटत असेल की महाराष्ट्रातील रस्ते हे सुरक्षित नाहीत आणि सुरक्षिततेचे कायदे कडक झाले पाहिजेत, तर हा व्हिडिओ मुख्यमंत्री आणि प्रशासनापर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये रस्ते सुरक्षित करा असं नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.